यो नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण चालू करतोय इथून. एरवी घरातून करतो, पण आज जरा जास्त उशीर झाला म्हणून डायरेक्ट बाहेर आलो आणि मग चालू केला. सो आज आपण चाललोय एका नवीन जागेवर, एक सपाट डोंगर, त्याला म्हणतात कारवेट प्लॅट्यू. मग भाई सध्या तरी एवढी पोरं आली, एक जण बाकी यायचं, फक्त एक जण, एकच बाकी आहे ना. दोन फक्त नवरच बाकी आहे, तो पण येईल. तो आज आपण निघायचा कारभार घेऊया आणि बघूया पुढे कसं काय ते. 5 वाजता निघायचं होतं, 6 वाजायला आली आणि पोरं धंद्याला लागले सगळे. अजून एक जण येणार, आता शूटलाय, तो पण जॉईन होतोय. सो अजून उशीर होईल आपल्याला. आणि आज मेन इज्जत ओमकारला आहे भाई. ओंकारला इज्जत आहे सगळ्यात पहिले. हाच आलाय, कारण 5ला भाई 15 मिनिटात पण हा राहतो चिपल्याला लांब अजून. इज्जत आहे भाई पोराला. केस नाही कापायचे फक्त. मम्मी हा बोलतोय केस ना ब्लॉग बघाल तेव्हा केस वाढून द्या. पोरगा बाहेर दिसतोय. कॉलेजला पण 4 पोरी बघतील सगळ्यात, जरा चांगला वाटेल. राहून द्या केस. टाका तुम्हाला पण. काका काय नाही बोलत, आलाय काय एवढा उशीर काय आलास? अरे लेट उठलो आता. 5ला जायचं होतं, 6:30 वाजायला आले. जा चहा मार पटकन. गाडी भारी यायची. माझ्या पाठी बसतो. शॉर्ट्स घ्यायचे. निघालो आता आम्ही. हा तर मी बोलतोय, एरवी माझ्या साईल बसलेला असतो, पण साईलची होती आज एक्झाम. उद्या एक्झाम होती साईलची मंडेला, म्हणून त्याला काही येता आलं नाही. तर साईल भाई पिशवी बच्ची दाखवतो मी वरती कसं काय तिथला फॉल वगैरे करू आम्ही. टेन्शन नाही घेऊ राजा, तू बाळू नकोस हा भाई. तुम्हाला अजब गजब मोटर वॉगिंग सेटअप आयुष्य बघितलं असेल. या सेटअपला मागे एक माणूस कंटिन्यू लागतो मोबाईल धरून. हा गोप्रो आणतोय. जरा गरिबी आली आहे, तरी गरिबीच्या वरती आलं म्हणून आयफोन घेतलाय. तरी हाय अजून गरिबीच आहे आपल्या आयुष्यात. एवढी पण काही श्रीमंती नाही आली आहे. त्या सोंडाचा रस्ता वाटतोय हा. तर मित्रांनो, मग चिमण्या बघितल्या. अरे बाबा गप. चिमण्यावरनं मला वाटेल काळ्या चिमण्या. मग मी सारसला विचारलं, त्याला काळी चिमणी माहित आहे का? सारसला काळी चिमणी नाही माहित. बाई लय काळी चिमणी काय नाही माहित कोणाला. मी सांगतो काळी चिमणी काय. सारस ताणलं नाही. काळी चिमणी नाही अशा प्रकारे. सिरियस गोष्ट आहे बाबा सारस. हा सिरियस गोष्ट आहे. नीट आहे. काळी चिमणी अशा प्रकारे समज, ती रेअर पक्षी आहे, एकदम रेअर पक्षी असतो काळी चिमणी. आणि समज जर तू काळी चिमणी राख आहे ना, राख तिला जाळला, ही राख असते ना काळ्या चिमणीची, कोणत्या पण पोरीवर येते ना, कोणत्या पण पोरीवर, तर ती पोरगी तिच्या प्रमाणे वेळी जा. पॅन्ड्री. हा तर मित्रांनो, आपण अरे आधी इंट्रो द्यायचा असतो. बघा मित्रांनो, आम्ही एका जागेवर थांबलो आता. एक नंबर व्ह्यू आहे हे बघा. मलबा आवाज रेकॉर्ड झाला. एवढा चांगली एरिया आहे ना. रस्ता पण भारी आहे, भारी दिसतो इकडे पण. इथं असं जागा बिबट्या, वाघ वगैरे लय शक्यता आहे याच्या समोर. काहीतरी भीती वाटते मला की गाडी चालत असताना अचानक बिबट्या आला तर बिबट्या मरेल किंवा मी मरेल. वेंडी आईचा गो.
नाही लागणार बाबा, गाडी माझ्या हातात आहे. गाडी सूत्र माझ्या हातात आहे बाबा. बघ मागे बघ, मागची बोला डगमगली, आपण नाही डगमगलोय. राज गेला तालुक्यात. काय रस्ता पण एक नंबर ना. काय शार्प टर्न्स आहे भेंडी, काय शार्प टर्न्स आहे. आहा. तो जरा लांब पडत होता, मग गुगलने इथून टाकले. मग तो रोड बघा साडेतीन किलोमीटर ना पुढचा मोबाईलचं. ट्राय करून बघायचं का मग. 3.5 किलोमीटर नसतं. त्याला कसं व्हायचं की तुला जवळ परत काय गेलो काय वाटतं. जाऊ मित्रांनो, आपण त्या गुगल मॅपच्या रस्त्यावर आलोय, पण पुढे कायच नाही, डेड एंड. इथं त्या एका काकांना विचारलं तर बोलला की इथून अख्खा जंगलातला रस्ता आहे आणि तुम्हाला समजणार पण नाही. तर रिस्क नको, उगाच वगैरे हरवलो वगैरे तर कशाला काय. तर मग आता हा जो पॅच होता 5 किलोमीटरचा एवढा मोठा खडबड रस्ता, अख्खा घाण रस्ता आहे. म्हणजे गाडीची अख्ख्या खुळखुळा वाजलाय माझा, वाट लागेल. त्या रस्त्याने परत जायचं आणि माथेरानच्या रूटनी तिथं, म्हणजे अजून आपल्याला 1.5 तास लागेल ट्रॅव्हलिंगला. सुधरा रे गुगल मॅप वाल्यांना, सुधरा खरंच. येड लागायची वेळ आली मला. आता मी ते शॉर्ट वगैरे करतोय, विषय काय करायचा, इथून जायचं का माथेरानच्या रोडने जायचं, बघू पोरांवरती आता ते. A few moments later. इथं जरा इथं दुर्घटना झाली, इथं मडगाड गेला, माझा आरसा गेला. एक्सपिरियन्सच्या नावाखाली खूप काय होतं भेंडी. तरी भेंडी पूर्ण मजा घेतात, हसायला ते सिरियसनेस काहीच नाही. गाडी कशी पडली. अरे यार, असे घेतात गाडी इकडे पोरं बाकीचे बोरं खायले तरी अजून. तुम्ही इथे काहीतरी सिनेरी बाप जपून सिनेरी बघतो का रे. अरे तसं नाही रे, ऐक ना जीवन आणि तुम्ही असं चढत होता ना, मला असं चढत पुढे बाईक नंतर बघितली. मी काय केलं माहितीये का, अबा चालू देवा. हा जो ब्लॉग होतोय ना भाई, क्रेझी ब्लॉग होणार आहे. काय पण नेक्स्ट लेवल भाई, काय पण होतं म्हणजे गाड्या बिड्या फुटतात पोरांच्या, तरी पोरं आनंद घेत आहेत. चला जाऊ पटकन. आता इथून कसं देणार. अरे कशी गेअर मध्ये थांबवली मी. काय इथे तुम्हाला चढली नाही गाडी. एक्झॅक्ट सेम स्पॉट क्लिफ डायव्हिंगचा. बघ चल, आम्ही मगाशी फोटो बिटो सगळं दाखवते त्यावरती. उतरवून देऊ का. उतरव ना. चढव. चालू नको करू गाडी. अरे काल कसा विषय झाला समजला का तुला. तुमच्या स्कूटीला लॉक नाही का, तुमच्या स्कूटीला लॉक मी नाही कधी एक्सपायर केला. एक्सपिरियन्स एक्सपायर केला भेंडी. माझा ब्रेक ऐकता गो. आईला बोचा शॉट. अरे काय स्टोरेज फुल. गाडी कशी येते बघा आमची, क्रेझी रे. तिथून घासत हे बघा, ट्रेल बघा. आई आता आपण एका स्पॉटवर आलोय, पोरांना रस्त्यात दिसलेला स्पॉट. तुम्हाला स्पॉट दाखवतो, हिडन स्पॉट आहे, जास्त वेळा माहित नाही. तुम्ही येडे. इथं क्लिफ आहे मोठी, क्लिफ जम्पिंग असते ना इथं, वॉटरफॉल आहे आणि इथं
पुढे नदी जाते असे. असा मस्तपैकी डोंगरांचा व्ह्यू. हो अजून डिटेल व्ह्यू आहे बघा. क्लिप तर खड्डा बघा भाई कसा आहे. पोरं गाडी बसली पण. हे येताय ना तुम्ही भाई. हा काय आदिवासी काय करतो इथं बघ. डेप्थ चेक करतोय. ठीक आहे आपण आता जरा खाली जाऊन बघूया काय विषय ते. हा जा इथून जा. इथून जातो. इथून कुठे जाशील रे भावा. इथून उड्या बिड्या मारा लागेल. सोपा रस्ता आहे बघ. सेपच रस्ता आहे. इथनं उडी मारा लागल जा बघ का. जा घाबरतोय काय दिव्यांशू. हाय आम्ही जा. हा जा ना माझ्या बस इथं खाली पहिले आणि तिथं पाय देऊन खाली शेवाळ आहे नीट बघ. या साईडनी शेवाळ आहे. उतर ना. अशी उडी मारतो तशी मार नीट. ए जीवन याला गायले ये. आता आपण जाऊया. क्रेझी व्ह्यू भाई. क्रेझी व्ह्यू. ही समोरची डोंगर काय दिसतायत यार भारी एकदम. धुकं पण दिसतंय. सूर्य पण दिसतोय. आणि हा वॉटरफॉल मेन म्हणजे काय प्रकार आहे हा माहित नाही. बट भाई भारी एकदम. हा ग्राउंड वॉटर बघ किती हा पडतोय ना. हा ग्राउंड वॉटर आहे आय गेस. आणि जरा अजून पुढे जाऊया आपण. एक मिनिट. जपून जायचा बेंडच्या जागेवर. आबा 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 आबा. हो हो प्रॉपर क्लिप जम्पिंगचा माहोल आहे. प्रॉपर एक नंबर भाई. एक नंबर. डेंजर भाई. डेंजर सीन आहे. मयूर मारतो का उडी. मारीन चप्पल जर खोल समजला 40-50 फूट. किती खोल आहे समजलं नाही तर भाई बेकार आहे. आणि इथं या साईडला बाबा तळच आहे. आपण बेकारच खोल वाटतोय. हा बघा खोलच येतो 10 फूट आहे. ए तू उतरतोय काय. मस्तला समजून मला पोहता येतो. अरे मग मला गरम शर्ट होतोय. शर्ट अच्छा. मसलचा समजून ना त्याचा मयूर डायरेक्ट तू बूम. हा गोकू बसलाय. फोटोग्राफी झाली. प्लॅन तर गारबेटचा होता पण गारबेट होतो का ना ते माहित नाही. आता बघू. गारबेट झाला तर झाला. मोबाईल कुठे. माझा का माझ्या हातात माझा कुठे. गाडीलाच आहे. घेऊन बघू झाला तर झाला. नाही तर इथंच आपला सुख मानावा लागेल आपल्याला ऍज युजल. A few moments later. पोरांना अजून एक लोकेशन भेटली आहे. आजो ब्रिज आहे ना इथे नसायला तर मोठा खड्डा आहे पुढे अजून. आता याला फॉलो करत आम्ही पुढे आलोय. आणि पुढे आम्हाला भेटलाय बाथटब. नॅचरल वाला एकदम चुंबेश्वरी. हा बाथटब आहे भाई. इथं पोरं उतराचा विषय घेत आहेत. पोरांनो भाई एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आहे भाई. अख्खं ट्रान्सपरंट दिसतंय. हो उतरील ना. काय नाही उतरणार. तू उतरतोय का. बाबा आता मी पण होतो रेडी. माझ्या घाली तो पाय. एक नंबर. सो आता पवन वगैरे झालेलं आहे. अनप्लॅन होतं एकदम सगळं. जाणार तो गारबेटला पण कुठे आलो माहित नाही. आता मस्तपैकी मिसळ वगैरे काहीतरी खाऊ. चिकन मिसळ वगैरे काहीतरी. आणि मग परतीचा प्रवास. चलो. ऍक्सिडेंट झालाय मित्रांनो.
दुसरा ही गाडी आडवी झाली आणि 2 पोरं आडवे झाले. हे बघ या छम्यानी हेल्मेट हातात घेतले, घातला नव्हता. ओय भगत हेल्मेट घालायचा असतो. आपण गेला डायरेक्ट, नशीब गवत होता. तर गेले असते डायरेक्ट. पेट्रोल अरे उलटा झाला असेल ना. हे बघ ह्याचा असा टिकला बरोबर. सगळं निघाला इथनं. तो पहिलेच निघाले. हे बघा नाही लूज झाला हे बघ नाही टिकला लूज झाला. हे काय हा गाडी जाणणार होत. कसं वाटतंय आपल्याला अपघात बघून? काय बोलायचं आता, पोरांना घाई नुसती लागली. जाम आजकालच्या पोरांना घाई आहे. बघत ना असे कसं वाटतं पडून. जे होतंय ते होऊ दे. अरे नाही देव वाचवतो. आम्ही पण मग इथेच केलंय. अपघात झाला डेंजर. किती बा दुसरा ना? दुसरा बहुतेक. काय नाही ना नक्की. चड्डी बघायची. अरे हवाला तो अंगाची टक्के तो वाला लागला. मला पण नाही आवडत गावी तर भाई एवढे आहेत ना. चला एका गाडीची विकेट डाऊन झाली. आपल्या दिव्यांशीची गाडी होती, तिच्या एवढ्या महिन्यांनी आलेला, झाली पंक्चर मागचा टायर याचा. आता भगत साहेबांनी गाडी घेतली आहे, वाकडी चालली आहे गाडी, त्यामुळे दाखवतो तुम्हाला. हा हे बघा ही आहे गाडी, आडवी झाली. त्या गाडीची विकेट पडली. टायरचं झालाय सत्यानाश. अरे यार ओंकार घाण. टायरचा सत्यानाश झालेला आहे. आणि मेकॅनिक आहेच नाही, मेकॅनिक डायरेक्ट खाली गावाच्या बाहेर. म्हणजे अख्खा पायाचे ना 3-4 किलोमीटरचा नो मेकॅनिक. असंच जावं लागेल रगडत. थांब जरा, हा पॅच बघ किती घाण आहे. हा तर विषय असा होता, या ट्रिप मध्ये काय काय नाही झालं पाहिजे. गाड्या पडल्या, पंक्चरी झाल्या, फक्त ओमकारची गाडी झाली. बाकी सगळ्यांच्या गाड्या पडल्या डायरेक्ट. त्याच्या पण गाडीचा काहीतरी इश्यू आलाय बोलतोय तो. आणि काय बोलतो, अरे हो हा ओमकारच्या गाडीचा पण स्टेपर तुटलाय, तर पण त्याच्यामुळे जीवनमुळे डोळ्याचं वजन जास्त आहे. सॅडलिंग करत होता, सॅडलिंग करता स्टेपरच फुटला. माझी गाडी पडली, हे गेला आपला मिरर गेला, याचा टायर पंक्चर झाला स्कूटीचा दिव्याचा. सगळ्यांच्या गाड्याला काय ना काय झालंय. आम्हाला जायचं होतं गार्बेज प्लॅट्यूला, गुगल मॅप लावला, दुसरीकडे आलो. पण जिथं आलो पोरांना काहीतरी नवीन दिसलं आणि त्यामुळे तिथे एन्जॉय केला भाई. म्हणजे जे काय होतं एकंदरीत चांगल्यासाठी होतं. काय मेमरी राहील इंडिया ट्रिपची. आणि जे लोक नाही आलेत भाई खरंच खूप मिस केला तुम्ही, खूप काय मिस केलं. अजून असेल ना सोम साहिल वगैरे, कशी मजा आली असेल. हा ना भाई, मी आज साहिलला बेकार मिस केलं भेंडी. मजा आली असती मला. नाही बा त्याला कन्सिडर नाही करत मी. हे बघ ज्याला माझ्या घ्यायची असते ना तर कसं मग करून येतो. अरमान भावा तुझी लायकी नाही बाबा, अरमान भावा तुझी लायकी नाही खरंच. हे रस्ता कोणता आहे? हे लोक तिकडनं आले. या ब्लॉगचा अंत मी इथंच करतो. ब्लॉग आवडला असेल, आवडलेस तुम्हाला, कारण खूपच अतरंगी ब्लॉग होता, तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाबा ठेवू का चालू का नको ठेवू भाई? ठीक आहे एंड करतो भावाने. तर अजून काहीतरी दिसेल तुम्हाला, एवढं दिसलं तर खूप दिसलं. चला बाय बाय.